स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना। आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आज 24 जुलै 2025 गुरुवार रोजी आषाढ अमावस्या म्हणजे दीपपूजनाची अमावस्या आलेली आहे। सर्वात मोठी अमावस्या आहे। या दिव्यांच्या प्रकाशाने आषाढ अमावस्येला माता लक्ष्मी आपल्या घरात खेचून येते आणि अखंड टिकून राहते। आपल्या ज्या पैशांविषयीच्या समस्या असतात त्या दूर करते आणि आपलं सर्व स्वप्नपूर्ती करत असते। माता लक्ष्मी म्हणून ही आषाढ अमावस्या अगदी आनंदाने भरभराटीने आपल्याला साजरी करायची असते। दिवे धुवून स्वच्छ पुसून लखलखाट करून दिव्यांचा उजळ करून आपल्याला ही अमावस्या साजरी करायची असते। तर बघा, अमावस्येला प्रारंभ होणार आहे 23 जुलै बुधवार रोजी रात्री 2:28 ही अमावस्या 24 जुलै गुरुवारी उत्तर रात्री 12:40 समाप्त होणार आहे। संपूर्ण दिवस 24 तारखेला अमावस्या तिथी असणार आहे। आषाढ अमावस्या म्हणजे दीपपूजनाची अमावस्या। तर काय करावे, काय टाळावे, प्रत्येक आईने कोणत्या गोष्टी करायच्या आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। दीपपूजनाची अमावस्या गुरुवारी आली आहे आणि गुरुपुष्यामृत योगावर ही अमावस्या आलेली आहे। चुकून सुद्धा या दिवशी कुणीही मांसाहार मद्यपान करू नये, सात्विकच जेवण जेवावे। दीपपूजनाच्या अमावस्येला, आषाढ अमावस्येला आपल्या मुलांना अपशब्द सुद्धा बोलू नका, कधीच बोलू नका। पण या दिवशी तर नक्कीच काळजी घ्या। मुलांना हात उगारू नका। मुलांवर तुम्ही लाटणं वगैरे, काठी वगैरे उगारत असाल, झाडू वगैरे, तर या चुका अजिबात होऊ देऊ नका। खडं मीठ, समुद्री मीठ आणि तुरटीचा खडा, तुरटी इतकी प्रभावी असते आणि अशा शुभ मोठ्या तिथींना जर आपण तुरटी टाकून आंघोळ करतो तर ती काही नजरबाधा असते, आपल्या आजूबाजूला आलेल्या लागलेल्या मुलांना लागलेली संपूर्ण नष्ट होते। म्हणून आवर्जून या 2 गोष्टी अंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहेत। नंतर अंघोळीनंतर सूर्यनारायण देवाचे दर्शन झाले तर सूर्यनारायणाला चमचाभर गाईचं दूध पाण्यात टाकून ते मिश्रित करून त्या पाण्याने अर्घ्य द्यायचे आहे। त्याचबरोबर देवघरातील सर्व दिवे, निरांजन, हळदी कुंकवाचा करंडा, तुम्हाला समया वगैरे सर्व स्वच्छ करायचे आहे। तुम्ही आधी स्वच्छ केले असेल अतिशय उत्तम, नसेल केले तर त्या दिवशी सकाळी करायचे आहे। तुम्हाला देव घासून पुसून ठेवायचे असतील, स्वच्छ करायचे असेल शास्त्रोक्त पद्धतीने तर अतिशय सोन्यासारखा दिवस आहे। तसेच आपल्या देवघरातील देवांना स्वच्छ करा, छान अभिषेक घालून पूजा करायची आहे। अगदी सुंदर दिवस आहे। देवघरात एक दिवा अखंड या दिवशी नक्की लावून ठेवायचा आहे। तसेच वेगळी दीपपूजनाची तुम्ही पाटावर सगळे दिवे मांडून तेलाचे, तुपाचे निरंजन किंवा समया दिवे लावून तुम्ही ती पूजा करायची आहे। आपल्या देवघरात आईने एक दिवा मुलांसाठी अखंड नक्की लावून ठेवा। त्या दिव्यात 2 लवंगा टाकायच्या आहेत, 1 कापूरवडी, आणि गुरुवार आलेला आहे आणि गुरुपुष्यामृत योग, सुवर्ण योग आहे। चिमूटभर हळद सुद्धा त्या दिव्यात अवश्य टाका। माता लक्ष्मीला प्रार्थना करा। तुम्हाला मुलांविषयी, तुमच्याविषयी काय प्रार्थना करायची ती बोलून घ्या आणि त्या दिव्यात एक वस्तू नक्की टाका। दिवा दुसऱ्या दिवसापर्यंत विझला नाही याची कृपया काळजी घ्यायची। कळकीच्या दिव्याली या दिवशी मुलांचे औक्षण नक्की करा। दिव्याच्या पूजनाचा व्हिडिओ आधी सेपरेट बनवला आहे। 1.25 मूठ तांदूळ घेऊन ते न धुता शिजवावे, त्यामध्ये मीठ, तेल टाकू नये व नंतर हा भात आपण ज्या ज्या गोष्टीसाठी वापरणार आहोत तेवढे भाग करावेत। प्रथम आपण पितरांसाठी एक भाग दक्षिणेकडे ठेवावा, एखाद्या पत्रावळीवर किंवा एखाद्या कागदावर तो ठेवावा। जरी कावळे येत नसतील तर पक्ष्यांनी खाल्ले तरी चालेल। तसेच पितरांचे स्मरण करावे। ओम पितृदेवताय नमः अशी 1 माळ जप करावी। त्या दिवशी पितृसूक्त आवर्जून म्हणावे। त्यानंतर बघा, अजून आपल्याला कुठे दहीभात ठेवायचा आहे तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे वास्तुपुरुष पुरलेला आहे किंवा ठेवलेला आहे त्या ठिकाणी देखील तुम्हाला दहीभात ठेवायचा आहे। वास्तुपुरुषाचे स्मरण करून जर तुम्ही दहीभाताचा नैवेद्य वास्तुपुरुषांना दाखवला तर निश्चितच घरातील वास्तुदोष देखील दूर होण्यासाठी मदत मिळते। हा उपाय तुम्ही दर अमावस्येला केला तर खूप चांगले सकारात्मक बदल तुमच्या घरामध्ये तुम्हाला दिसून येतील। त्यानंतर आपल्या टेरेसवर, जर तुमचं टेरेस असेल तर संपूर्ण टेरेसवर म्हणजे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या व्यतिरिक्त ज्या उपदिशा आहेत त्या ठिकाणी देखील संपूर्ण आपल्याला थोडा थोडा दहीभात ठेवायचा आहे, जेणेकरून 8ही दिशांकडून जी निगेटिव्हिटी येत असते त्या ठिकाणी ती रोखली जाईल आणि तिला एक प्रकारची शांतता लाभेल आणि आपल्या घरातलं वातावरण मंगलमय होण्यासाठी देखील मदत होईल। त्यानंतरचा उपाय म्हणजे
त्यानंतर पुढचा दहीभात ठेवायचा आहे तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली ठेवायचा आहे। तो ठेवण्यापूर्वी या दहीभाताचा उतारा आपल्या मुख्य दरवाजावरून करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तो दहीभात एखाद्या मोकळ्या झाडाखाली ठेवायचा आहे। याने आपल्या घरातील वास्तुदोष पितृदोष दूर होण्यासाठी नक्कीच मदत मिळत असते। फक्त हे उपाय करत असताना आपण विश्वासाने करायला हवे आणि यामध्ये जर आपण सातत्य ठेवलं, जसं की सातत्याने आपण 6 महिने जर हा उपाय केला तर 100% तुमचा वास्तुदोष पितृदोष दूर होताना तुम्हाला दिसून येईल। वास्तुदोष पितृदोष आहे हे कसं ओळखायचं? तुमच्या घरामध्ये सातत्याने कटकटी होत असतील, म्हणजे विनाकारण जर भांडणं होत असतील, आता छोटे मोठे कुरकुरी प्रत्येक घरामध्ये असतात, पण छोट्याशा कारणावरून जर मोठं भांडण होत असेल, तुम्हाला कामात सातत्याने अपयश येत असेल किंवा एखादं काम जर तुमच्याकडून होता राहत असेल, निश्चितच तुमच्या घरामध्ये वास्तुदोष किंवा पितृदोष आहे असं समजावं। त्यामुळे ते दोष दूर करण्यासाठी छोटे छोटे जर उपाय आपण दर अमावस्या पौर्णिमेला केले तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो। थोडासा भात तुम्हाला तुमच्या मुलांवरून उतरवून टाकायचा असेल तर तुम्ही तसं करू शकता। त्याचबरोबर पतिदेवांना कुणाची नजरबाधा झालेली असेल, पतिदेवांवरून सुद्धा फक्त भात घ्यायचा आणि तो उतरवून कावळ्याला ठेवायचा। मुलांची किंवा पतीची तुम्ही नजर काढत असाल तेव्हा फक्त भात घ्यायचा आहे, त्यावर दही साखर टाकू नका। फक्त भात 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायचा आणि बाहेर एखाद्या कोपऱ्याला टाकून द्यायचा आहे। कृपया कुणाचा पाय पडेल अशा गोष्टी घडायला नको या दिवशी, कारण अमावस्या तिथी अशी असते की सर्व इडापिडा बाधा नजरबाधा उतरवण्याची तिथी असते। पण अशा ठिकाणी टाका जिथे कुणाचा पाय पडणार नाही, कारण जेव्हा जेव्हा आपण आपली इडापिडा टाकतो आणि इतरांच्या पायाशी देतो तेव्हा आपली इडापिडा कधीच उतरत नसते। म्हणून जे पण उतरवाल तुम्ही नारळ उतरवा, दहीभात उतरवा। मोठी अमावस्या आहे आणि गुरुपुष्यामृत योगावर आलेली अमावस्या आहे। माता लक्ष्मीला आपल्या घरात खेचून आणण्यासाठी जेवढे उपाय सेवा करता येतील तेवढे करा, अगदी अजिबात चुकवू नका सेवा करायला। या दिवशी माता लक्ष्मीचं श्रीयंत्र असेल, मूर्ती असेल, छान असा दुधाने साध्या पाण्याने अभिषेक घालायचा, नंतर मूर्ती चांगल्या लाल कपड्यावर वगैरे विराजमान करायची। तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी, मी तर म्हणेन संध्याकाळीच सेवा करा। गुरुपुष्यामृत योग संध्याकाळी 24 जुलै 2025 दीपपूजनाच्या अमावस्येला गुरुपुष्यामृत योग संध्याकाळी 4:43 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 25 तारखेला सकाळी पहाटे 6:05 हा गुरुपुष्यामृत योग असणार आहे। सर्वात मोठा गुरुपुष्यामृत योग आलेला आहे या अमावस्येला, म्हणून महिलांनो माता लक्ष्मीला काही सेवा द्यायच्या आहेत। संध्याकाळी केल्या तुम्ही तरीही चालेल। कुंकुमार्चनाची सेवा द्यायची आहे, त्याचबरोबर तुम्हाला 11 वेळा 21 वेळा कुंकुमार्चनाची सेवा द्यायची आहे। तुमच्या कुलदेवीचा टाक असेल, कुलदेवीच्या टाकावर सुद्धा तुम्हाला ओम कुलदेवताय नमः, ओम कुलदेवताय नमः असा 11 वेळा 21 वेळा मंत्र जपा आणि कुंकुमार्चन करा। माता लक्ष्मीला सुद्धा ओम श्रीम नमः असा 11 किंवा 21 वेळा कुंकुमार्चन करून जप करायचा आहे। त्याचप्रमाणे कुंकवाचा अभिषेक करा। तेच अभिषेक केलेलं कुंकू स्वतःच्या कपाळी लावा। दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे, हे कुंकू एखाद्या डब्यात काढून ठेवायचं आणि रोज अंघोळीनंतर महिलांनो हे कुंकू तुम्ही कपाळी लावत जा। सुख सौभाग्यात ऐश्वर्यात इतकी वाढ होईल की अष्टरूपी माता महालक्ष्मी तुमच्यावर कायम प्रसन्न राहील। लक्ष्मी नारायणाची कृपा होईल, तुमच्या पतिदेवाचे कायम रक्षण होईल। 11 किंवा 21 लवंगा तुम्हाला एक एक करून माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे। आता लवंग अर्पण करताना असंच करू नका, तर उजव्या हातात एक लवंग घ्यायची, एक वेळा तुमच्या मनातील इच्छा बोलून महालक्ष्मी अष्टकाचा तुम्हाला पाठ बोलायचा आहे। पाठ म्हणायचा आणि ती लवंग माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायची आहे। एखादा लाल कपडा माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवून द्यायचा, त्या लाल कपड्यावरती एक एक लवंग अर्पण करायची। एक वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलत बोलत एक एक लवंग अर्पण करा। नंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे, श्रावण महिन्याचा पहिला दिवस, त्या लवंगात त्या लाल कपड्यात बांधून ठेवायचे आणि तुमच्या तिजोरीत ठेवायचे आहे। कधीच तुमच्या घरात पैसा कमी पडणार नाही। अष्टरूपी महालक्ष्मी माता तुमच्यावर खूप प्रसन्न होईल असा हा इतका सुंदर प्रभावी उपाय आहे आणि गुरुपुष्यामृत योगावर केलेला उपाय सेवा कधीच वाया जात नाही। लक्ष्मीनारायणांची तुमच्यावर कृपा होईल, तुमच्या लेकरा बाळांची प्रगती होईल। काही वेळा काय होतं, कष्ट करून सुद्धा हवं ते फळ मिळत नाही, नशिबाला दैवी साथ मिळत नाही, मुलांना कधी नजरबाधा होऊन जाते, आपली प्रगती कुणाच्या तरी डोळ्यात खुपत असते। अशा शुभ तिथींना जर आपण सेवा केली तर कुणीही नजरबाधा लावू द्या, तुमच्या प्रगतीला कोणतेच नुकसान होणार नाही। म्हणून ही लवंगाची सेवा माता लक्ष्मीच्या चरणी नक्की द्या आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी त्या लवंगा नीट बांधून घ्या। माता लक्ष्मीला प्रार्थना करा, हे लक्ष्मी माते, माझ्या घरात दारात अखंड लक्ष्मी नांदू दे, माझ्या लेकरा बाळांची प्रगती हो दे, माझ्या घरात ऐश्वर्य प्रदान कर। अष्टरूपी महालक्ष्मी माता असं बोलून तुम्हाला त्या लवंगा तुमच्या तिजोरीत ठेवून द्यायच्या आहेत।
तुमच्या घरात पैशांविषयी अडचणी कधीच येणार नाही। मोठे मोठे स्वप्न तुमचे माता लक्ष्मी नक्कीच पूर्ण करेल। म्हणून ही लवंगाची सेवा नक्की करा। अगदी 24 तारखेला रात्रीच्या 10 वाजेपर्यंत महिलांनो ही सेवा केली तरीही चालेल। दुसऱ्या दिवशी सकाळी 6:15 वाजेपर्यंत ही सेवा तुम्ही कधीही करू शकता। तुम्ही अगदी रात्री 9-10 वाजेपर्यंत ही सेवा केली तरीही चालेल। अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। 11 लवंगाचा उपाय करणार असाल तर 11 वेळा महालक्ष्मी अष्टकम बोलावे लागेल। ही गोष्ट लक्षात ठेवा। गुरु पुष्यामृत योगावर बरेचसे व्यक्ती सोने खरेदी करायला खूप महत्त्व देतात। आता प्रत्येकाला सोनं परवडत नाही, मग महिलांनो अशा वेळी काय करायचं? थोडेसे धने खरेदी करून आणायचे आणि गुरु पुष्यामृत योगावर संध्याकाळी माता लक्ष्मीला आणि आपल्या देवी देवतांना धने आणि गुळाचा किंवा धने आणि खडीसाखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। लहानशी वाटी भरून धने आपल्या देवघरात त्या दिवशी महिलांनो अवश्य ठेवायचे आहे। थोडीशी खडीसाखर ठेवा, त्यावर पाणी ओवाळून नीट आपल्या माता लक्ष्मीला देवी देवतांना नैवेद्य दाखवा। नंतर थोड्या वेळाने तो प्रसाद थोडा सर्वांनी खायचा आहे। बाहेरील लोकांना हा प्रसाद वाटू नका। तसेच या दिवशी आवर्जून तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवा। माता लक्ष्मीला लाल गुलाब किंवा कमळाचं फूल मिळालं किंवा एखादी वेणी मिळाली, माता लक्ष्मीला छान अशी वेणी किंवा फुलं अर्पण करा। लाल फूल नक्की अर्पण करा। त्याचबरोबर गणपती बाप्पाला आघाडा मिळाला, तुम्हाला गणपती बाप्पाची आधी सेवा करा आणि मग आपल्या माता लक्ष्मीची इतर देवांची सेवा करायची आहे। गणपती बाप्पाला आघाडा अर्पण करा, दुर्वा अर्पण करा, शमीपत्र एखादं जास्वंदाचं फूल अर्पण करून माता लक्ष्मीची छान अशी सेवा करायची आहे। गुरु पुष्यामृत योगावर संध्याकाळी ही सेवा तुम्ही केली तरी सुद्धा चालेल। तुम्हाला एक वेळा तरी विष्णू सहस्रनामावली पठण करायची आहे। दीप अमावस्येला आपल्याला या 5 ठिकाणी तरी महिलांनो दिवा आवश्यक लावायचे आहेत। तुम्ही संध्याकाळी जरी लावले तरीही चालेल। एक मुख्य दिवा सकाळीच आपल्या देवघरात लावून ठेवा, अखंड लावून ठेवायचा। त्या दिव्यात मी सांगितलं 2 लवंगा, 1 कापूरवडी आणि चिमूटभर हळद टाकायची। सोन्यासारखा अनुभव येईल। त्याचबरोबर संध्याकाळी 1 दिवा आपल्या मुख्य दाराशी तुपाचा दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी। त्याचबरोबर 1 दिवा पिंपळाखाली लावायचा, 1 दिवा महादेवाच्या मंदिरात लावायचा आणि 1 दिवा तुम्हाला पितृदेवाच्या नावाने दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे। हा दिवा तुम्ही माठाजवळ जरी लावून दिलात तरीही चालेल। संपूर्ण जीवनातला अंधार दूर होणार हा दिवस आहे। म्हणून संध्याकाळी दिवे लागणीला तरी हा उपाय नक्की सेवा करा। मासिक पाळीमध्ये या सेवा करता येणार नाहीत, तुम्ही घरातील इतर व्यक्तींकडून या सेवा करून घेऊ शकता। बघा, गुरुवारी राहू काळ दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत हा 2 तासाचा राहू काळ असणार आहे। म्हणून या 2 तासात चुकून सुद्धा देवांची किंवा दिव्यांची पूजा करू नका। म्हणून सकाळी लवकर उठायचं, अगदी ब्रह्ममुहूर्तावर आणि 12 पर्यंत आपली पूजा आटोपून घ्यायची। तुम्ही जर संध्याकाळी पूजा करणार असाल तर मग तुम्ही 4 नंतर, संध्याकाळी 4-4:30 नंतर गुरु पुष्यामृत योगावर सेवा केली तरीही चालेल। दुपारी 1 ते 3 हा राहू काळ असणार आहे, अशुभ काळ असणार आहे। या 2 तासाच्या वेळात या अशुभ वेळात पूजा करू नका, कारण वर्षातील मोठी दीपपूजन आपण करत असतो, म्हणून या वेळेत करू नका। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।